राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधायक तथा महायुति के उम्मीदवार किशोर जोरगेवार के प्रचारार्थ चंद्रपुर के दौरे के दौरान विधायक जोरगेवार के घर पहुंचकर उनकी माता स्वर्गीय गंगूबाई यानी अम्मा को भावपूर्वक श्रद्धांजलि अर्पण की। विधानसभा चुनाव के लिए भारतीय जनता पक्ष की ओर से महायुति और मित्र पक्ष के अधिकृत उम्मीदवार के तौर पर खड़े विधायक किशोर जोरगेवार इनके प्रचार के लिए आज शनिवार राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपुर दौरे पर थे। दादमहल के कोहिनूर तालाब के पास उनकी जाहिर सभा आयोजित की गई थी। इस सभा से पहले देवेंद्र फडणवीस ने मिलन चौक में स्थित गिरिराज माता निवास स्थान में पहुंचकर अम्मा की प्रतिमा को माल्यार्पण करते हुए अभिवादन किया। इस समय फडणवीस ने अम्मा टिफिन उपक्रम का निरीक्षण करते हुए सराहना की। सामाजिक उपक्रम से निराधारों की सेवा करने वाले अम्मा की सेवा राज्य के लिए प्रेरणादायी है। आज निराधारों की अम्मा हमारे बीच नहीं, उन्होंने शुरू किया प्रत्येक उपक्रम सेवा भाव से ही आगे ले जाएंगे, ऐसा विश्वास इस समय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने व्यक्त किया। सीटीव्ही के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट। लाडक्या बहिणींनो, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, तुमचे काही सावत्र भाऊ देखील काँग्रेसमध्ये आहेत। या सावत्र भावांनी कोर्टामध्ये जाऊन ही योजना बंद करण्याचा प्रयत्न केला। नाना पटोले आणि सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हायकोर्ट मध्ये गेले। हायकोर्ट मध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी पिटिशन केली आणि सांगितलं ही लाडकी बहीण योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे, ही योजना बंद करा, याला स्थगिती द्या। पण काळजी करू नका, आम्ही देखील कोर्टात लढलो आणि कोर्टाने स्थगिती द्यायला नकार दिला आणि सांगितलं लाडकी बहीण योजना ही चालतच राहणार आहे। त्यामुळे आता लक्षात घ्या, आता तर 1500 रुपये देतो आपण ठरवलं आहे। पुन्हा आपलं सरकार आलं की 1500 रुपये नाही 2100 रुपये आपल्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये आपण देणार आहोत। पण बहिणींनो, समजा या ठिकाणी आपले किशोर भाऊ निवडून आले तर लाडक्या बहिणींना पैसे देण्याकरता त्यांचा हात वर असेल आणि दुर्दैवाने एखादा काँग्रेसी निवडून आला तर तुमची योजना बंद करण्याकरता तो हात वर करेल। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्या सरकारने केलेलं काम आहे आणि आता 2.5 वर्षामध्ये जर आपण एवढ्या योजना करू शकलो तर पुढच्या 5 वर्षांमध्ये कशा प्रकारे आपण परिवर्तन करू हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकता। आणि म्हणूनच या चंद्रपूर